संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन झाले असून दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, पंचायत समिती सभापती सुखदेव चोरमले, आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांसह विविध राजकीय नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी आवर्जून उपस्थित होते। आज यवत येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम असून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले। त्यावेळी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले। पालखी सोहळा दौंड तालुक्यात येताच आमदार राहुल कुल यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे विधिवत स्वागत करून दर्शन घेतले। पालखी सोहळ्यात सहभागी होत त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुखसुविधांची विचारपूस केली। पालखी सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पडावा यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचीही त्यांनी पाहणी केली। पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि अन्य आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दौंड तालुक्यातील पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून वारकरी संप्रदायाची परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे।